विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत काल रोजी संबंधित जी फिर्यादी महिला यांनी तक्रार दिली होती, यामध्ये संबंधित फिर्यादी महिलेचे पती यांचा किडनीचा इश्यू असल्याने ते संबंधित डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडे उपचाराकामी गेले होते आणि उपचार करत असतानाच त्यांना असं आश्वासन देण्यात आलं की जवळपास 32 लाख रुपये दिल्यानंतर नवीन किडनी जी आहे ती प्रत्यारोपित करता येईल। त्यानुसार त्यांनी विश्वासाने ऑनलाईन 32 लाखाचे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केलेले आहेत। यामध्ये एकूण डॉक्टर धरून इतर 6 आरोपी आहेत। यातले काही वेस्ट बेंगॉल त्यानंतर मुंबई येथील आकरीपाडा इथले ते आरोपी आहेत। यामध्ये संबंधित पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यानंतर त्यांना कुठलंही किडनीचं प्रत्यारोपण किंवा त्यांचे पैसे परत न गेल्यामुळं संबंधित फिर्यादी महिलेने जे आहे ते पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास जो आहे तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कोळी करत आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक ज्या आरोपीचा त्यामध्ये असलेला सहभाग निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। यामध्ये संबंधित जे 7 आरोपी आहेत यातील इतर 6 आरोपींची रुजवात घालून देण्याचं काम जे आहे ते संबंधित डॉक्टरने केलेलं आहे आणि तिथे यांची ट्रीटमेंट चालू असल्या कारणाने विश्वासात घेऊन त्यांनी संबंधित जी फिर्यादी आहेत त्यांचे पती आहेत यांच्याकडून पैसे घेतल्याचं निष्पन्न होत आहे आणि त्यामध्ये पुढील कुठलेही त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट न देता किंवा किडनी प्रत्यारोपित न करता त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी काल रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे।